माशेला ही घटना घडली आणि स्वतः आदरणीय एकनाथ शिंदे साहेब इथे आले होते सभेच्या आधी. तर आठवणीने काल सभेला आले तर मला विचारलं जवळ घेऊन की अरे म्हटले त्या मुस्लिम बांधवांच्या घरी आपण जाऊन आलो तेव्हा दुःख होतं, पण आपण त्यांना काही मदत करायला पाहिजे. तर आज ते लगेच मदत पाठवतात. म्हणजे बघा नेता कसा आहे बघा जरा तो विशेष वाटतं मला, म्हणजे किती लक्षात ठेवलंय सगळ्या गोष्टी. त्या मुलांची नावं काय होते आपल्या जरा मला नाव सांगता काय नाव होतं? अफवान अफसर इनामदार. अफवान 10 वर्ष आणि रिफत इनामदार रिफत मुलगी ना. ते बहीण भाऊ होते दोघे ना. 7 वर्षाची होती. ही 22 तारखेला घटना घडली. 22/11 शनिवारी. आदिलचा नंबर आहे. आदिल आजोबाचं नाव अजिज आहे आणि वडील अफसर आहे. आईचं नाव हिना आहे. साहेबाच कॉल आला. हा साहेब, हे जे कुटुंब आहे ना इथं आलेलो होतो आम्ही. आता 1 मिनिट ओपन करा. एक सेकंड ओपन कर. चालू ना. महेश ते कुटुंबाला घ्या इथे. तुम्ही बोला बघता. हा इथे इकडे पुढे घेत. भाई जय महाराष्ट्र. भाई नगर परिषदच्या निवडणुकीच्या वेळेला आपण सभेच्या आधी आपण आला होता स्वतः की जिथे मुस्लिम समाजाचे आपले एक कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये त्याचे आजोबा जे आहेत अजीज आयुब इनामदार आणि वडील आहे अफसर अजीज इनामदार. हे खरं तर खूप अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असताना त्या लहान लहान बाळांना खरं तर एका पाण्याच्या ठिकाणी ते गेले होते आणि त्यांचा दोघांचाही बुडून मृत्यू झाला. आपण स्वतः आला त्या कुटुंबाला आधार दिला आणि आज त्याच्या इथे कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही आलोय. आपण कालच्या सभेला आले होतात आणि आपण अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी विचारलं होतं की त्या मुस्लिम बांधवांना आपण जे भेटलो त्या कुटुंबाला काय मदत गेली की नाही गेली. तर म्हटलं भाई मदत राहिली तर तुम्ही आठवण केली. आणि आज मुंबईहून आदरणीय रामशेठ रेपाळे आणि आदरणीय बाजीरावजी चव्हाण ही दोन्ही मंडळी आपल्या आदेशानुसार आज इथे आले जुन्नर शहरामध्ये आणि त्यांचे हे आजोबा आहेत. यांच्याशी आपण बोला. त्यांना आम्ही ही मदत आपण जी पाठवली आम्ही त्यांच्या हातामध्ये देतोय. सामने देखो बोलो आता. हा पुढे जा. हे पुढे बोले ना. वो हमारे बच्चे है ना, जोर से बोलो. हमारे बच्चे है ना मुक्त हो गए. क्या पानी के अंदर डूब के मुक्त हो गए. इसलिए हम मदद चाहते हैं गरीबों के वास्ते. है साहब हमारे इसको विनती करो. जो भी मदद होए तो हमको दो. बस बच्चे की दुआ है, उसके बाप की दुआ है और साहब की दुआ है. बस हमारे यही बोलना है. बस दे दो. साहेब तुम्ही बोला था. तो आपके साथ में है. देखो बहुत ही जो घटना हुई है वो बहुत ही दुखद है, घटना दुर्भाग्यपूर्ण है और बहुत दुख की बात है. जो बच्चे गुजर गए आपके एक्सीडेंट में वो सभी के लिए बहुत बुरी खबर है और बुरी घटना है. आपके परिवार के लिए भी और समाज के लिए. और हम लोग देखो पूरे आपके साथ है. शिवसेना आपके साथ है. मैं भी आपके साथ है. ये तो अभी हम लोग आपको जो सहयोग कर रहे हैं, मदद कर रहे हैं, ये तो हमारा फर्ज है, तो हमारी जिम्मेदारी है. और आगे भी जब भी कुछ भी तकलीफ है, कुछ भी आपको जरूरत है तो कभी भी आप बताइए. हमारे लोगों को
हमारे लोग आपके साथ में खड़े रहेंगे। हाँ, ठीक आहे. साहेब साहेब त्यांना धन्यवाद. ते आता मदत देतोय. ठीक आहे, ठीक आहे, द्या, द्या. आणि त्यांना काय आणखी काय प्रॉब्लेम आहे ते विचारून घ्या. होय सर, काय त्यांना अडचणी आहेत तेही विचारून घ्या. होय सर. आपण त्या उभे राहू आपण. हा, ओके. जी जी सर. सर धन्यवाद, थँक्यू. शरद सोनवणे, जी सर. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सर. राव, सगळ्यांना रामबाई पण आहेत, रामभाई पण आहे साहेब. राम रेपाळे पण आहेत. राम रेपाळे पण आहेत, होय होय, बाजीराव पण आहेत थँक्यू सर. आणि आमदार धन्यवाद सर, थँक्यू. तालुक्याच्या वतीने मी आभार मानतो, आमच्या जनतेच्या वतीने आपल्या. धन्यवाद सर. ते आभार काय, याच्यामध्ये आपली जबाबदारी आहे. यस सर, थँक्यू. आपल्याला कल्पना आहे की सभेची वेळ झालेली होती आणि त्यांना पुढे 2 सभा होत्या. अशा परिस्थितीमध्ये ही जी घटना झाली होती ती अतिशय जुन्नरला दुःखाच्या बहुसागरामध्ये घेऊन गेली. खरं तर कुणाची मुलं अशी जाऊ नये, आणि विषय म्हणजे दोन्ही लहान मुलं गेली, एक 10 वर्षाचा, एक 7 वर्षाचा. सख्खे बहीण भाऊ गेले. वडील बाहेरगावी होते. आई त्याचं नाव हिना आहे, आईचं नाव. आईला खूप दुःख झालं. मी आलो त्यावेळेला ती अक्षरशः कोसळलेली होती आणि खूप वाईट घटना घडली होती. आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. खरं तर मयूर भाऊ असेल, समीर भाऊ असेल, दर्शन असेल, रिजवान असेल, आमचा मंत्री साहेब असेल, या सर्व, या राजू असेल, या सर्व लोकांनी तात्काळ आम्ही इकडे येणं केलं हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटल. त्यांचे लहान लहान मुलांचे मृत्यूदेह मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. बाई, एवढी वाईट गोष्ट घडली. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना मी बोललो की साहेब 2 मिनिटं जाऊन येऊ. खरं तर पोलिसांचं असं म्हणणं होतं की साहेब हा तिकडं रूट आणि फार उलटा रूट आहे, आपला सभा एका बाजूला आहे आणि हे लोक राहतात एका बाजूला. पण मी म्हटलं साहेब ह्या प्रसंग इतका वाईट आहे, आपण नाही गेलो तर ते योग्य वाटणार नाही. साहेबांनी सुद्धा सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि पोलिसांना सांगितलं की आमदार जे म्हणतील ते मला ऐकावं लागेल. आणि सभा चालू व्हायच्या अगोदर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब इथं आले, इथे खुर्चीवर बसले, त्या कुटुंबाशी बोलले, त्या मुलांच्या आई वडिलांशी बोलले. आणि अक्षरशः परिस्थिती पाहिलं तर त्यांनी इतकं वाईट वाटलं. त्यामुळे त्यांनी निर्णय केला. खरं त्यावेळेला आचारसंहिता होती या शहरामध्ये म्हणून त्यांना मदत देता नाही आली. काल आले होते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कालच्या सभेला आले होते ते ओतूर या ठिकाणी, आणि सहज माझ्या कानामध्ये बोलले, अरे त्या मागच्या वेळेला त्या मुलं जी आपली गेली, लहान छोटी छोटी बाळं जी गेली, त्यांच्या कुटुंबाला आपली मदत गेली की नाही गेली. म्हटलं साहेब मदत राहिली, त्याची आचारसंहिता होती. म्हणजे आता शहरामध्ये तर आचारसंहिता नाहीये. मी उद्याच्या उद्या रामभाई रेपाळे आणि आदरणीय बाजीराव चव्हाण यांना मी पाठवतो, आणि एक रक्कम, एक आपल्याला जेवढी ताकद असेल त्या पद्धतीने आपण त्यांना मदत करू. आणि मला असं वाटतं की चांगली रक्कम, मी माझ्या तोंडाने रकमेचं नाव घेणार नाही, ते मला शोभने वाटत नाही, पण एक चांगली रक्कम शिवसेना परिवाराने, आमच्या कुटुंबाने, शिंदे साहेब ह्या कुटुंबाचे आमचे प्रमुख आहेत, आमचं आपल्या सर्वांचं नेतृत्व आहे आणि अतिशय संवेदनशील नेते. खरं तर आपल्याला माहित आहे की कुठलीही घटना घडली, आपल्यामध्ये बिबट्यामध्ये 3 हल्ले झाले होते, लहान लहान बाळं 3 गेली एका महिन्यामध्ये. या राज्यातून कोणीच खाली नाही आलं. त्या काळामध्ये ना पालकमंत्री आले, ना वन मंत्री आले, तर सगळ्यात पहिल्या कोण आले, तर सगळ्यात पहिल्यांदा एकनाथभाई शिंदे आले. राजासारखं मन आणि मनासारखा राजा. मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की अशा परिस्थितीमध्ये त्या सगळ्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्यांना सुद्धा उभं केलं, त्यांना सुद्धा आर्थिक मदत पाठवली. एवढा मोठा उंचीवरचा नेता, आपण नेते खूप लांबून पाहतो, सगळे मंडळी खूप लांबून टीव्हीवर पाहतो, पण एवढ्या तळागाळामध्ये येणं आणि खाली जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद करणं आणि त्याही त्यांनी कुटुंबाला उभं करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. खरं तर VIP प्रोटोकॉल तोडले सर्व साहेबांनी, आणि खरं तर सर्वसामान्याच्या हृदयामध्ये घर करून सोडलंय. आज ही मदत पाठवली. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. साहेबांचा फोन आला माझ्या मोबाईलवर, अरे शरद आपल्या ठरल्याप्रमाणे मी बाजीरावला राम रेपाळ्यांना पाठवतोय. मानलं साहेबांना मी. खरं तर साहेब तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आज महाराष्ट्र जो उभा आहे ना, ते तुमच्या संवेदनशीलतेमुळे उभा आहे.
मी शिवभूमीचा आमदार म्हणून मी निश्चितपणे मी या गोष्टीला आज या गरीब माणसाला बघा, मोठ्या माणसाला कोणी जपतं, आज मोठ्या माणसाला कोणी जपतं, पण गरिबांना जपणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर मी आज या कुटुंबाचं सांत्वन करायला आलोय. जी रक्कम साहेबांनी पाठवली तो संपूर्ण त्यांच्या हातामध्ये दिले. तुम्ही पाहताय आज त्यांच्या आजोबाची काय परिस्थिती आहे. त्याच्या आईवडिलांचा 10 मिनिटामध्ये ते येतीलच, परंतु जी जबाबदारी आमच्याकडे होती साहेबांनी ती पूर्ण केली. आणि दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व म्हणजे कोण असेल तर त्या राज्यामध्ये केवळ एकनाथभाई शिंदे आहे, हे मला आपल्याला अभिमानाने सांगावं लागेल. मी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. ते मला बोलल्यानंतर काय धन्यवाद व्यक्त करतो माझे, हे तर माझं कर्तव्य आहे. आणि स्वतः ह्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉलवर बोलले, आपण सर्वांनी पाहिलंय. भाई तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे मंडळी तेवढं त्वरेने काम करतो, त्वरेने काम करतो. आणि हा भाईचारा कायम राहील. या सर्व लोकांना बरोबर घेऊन जायची आणि या सर्व लोकांना बरोबर घेऊन पुढे संपूर्ण या तालुक्याचा विकास करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. आणि आम्ही 100% आम्ही सगळी मंडळी, आमचे नगरसेवक असतील, इथले आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही सगळी मंडळी तुमच्या आदेशाचं पालन करू एवढंच सांगतो. जय शिवराय.